एक रेल्वे स्टेशनवर चहा विकणारा माणूस आपल्या देशाचं नेतृत्व करत आहे। देश हा आर्थिक बलवान असेल, सुरक्षेच्या दृष्टीने सक्षम करण्यासाठी हे आपला पूर्ण वेळ हे संपूर्ण देशासाठी देत आहे। आपल्या परिवाराकडे लक्ष न देता आपला देश कसा मजबूत होईल याकडे त्यांचं लक्ष आहे। संपूर्ण आपण जर परराष्ट्राची जी धोरणं आहे ती जर पाहिली असेल की कुठेही गेल्यावर मोदींचा जो दबदबा आहे आपल्याला दिसून येतो। मोदींनी गेल्या 10 वर्षामध्ये परदेशांमध्ये राजकीय दौरे करून त्यांनी आपल्याकडे जी गुंतवणूक आणता येईल तो गुंतवणूक आणण्याची प्रयत्न त्यांनी केला आहे। त्यांनी जे सर्व देशांचे जे मैत्रीचे संबंध निर्माण केले आहे त्या संबंधांमुळे संपूर्ण देश आहे आपल्याला कोणत्याही क्षणी काही मदत लागली तर ती मदत करण्याचं काम करत आहे। संयुक्त राष्ट्रांमध्ये आपल्या भारताची एक वेगळी छाप निर्माण करण्याचं काम आदरणीय नरेंद्रभाई मोदींनी केलं आहे। या सर्व गोष्टींचा विचार करता आपण सर्वांनी नरेंद्र मोदींची हाळबटकळ करण्यासाठी आदरणीय भोसरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार महेशदादा लांडगे यांना पाठिंबा देण्यासाठी, जर आपण केंद्रात आपली सत्ता असली तर केंद्र हे राज्याला मदत करतं, राज्यात जर आपली सत्ता असली की आपल्या पालिका असेल बाकी इतर ठिकाणी त्यांची आपल्याला मदत होते। त्यामुळे आपण ही निवडणूक एक देशाचा एक सक्षम नेतृत्व तयार करण्यासाठी त्यांच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे। येणाऱ्या 13 तारखेला आपण सर्वांनी शिवाजीदादा आढळराव पाटील यांचं 1 नंबरचं घड्याळाचं जे बटन आहे ते बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने आपण त्यांना विजयी करा।